ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासाकरता मोफत NCMC कार्डचं वाटप करण्यात आलं. शिवसेना उपनेते माजी आमदार स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा पुढे नेत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा महिला उपसंघटक आणि माजी नगरसेविका सौ महेश्वरी संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासाकरता मोफत NCMC स्मार्ट कार्डचं वाटप सोमवारी 24 तारखेला त्यांच्या घरासमोर करण्यात आलं. मोफत वह्या वाटप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत धर्मवीर आनंद दिघे, शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक श्री संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, विभाग प्रमुख मयूर पैलकर, उपविभाग प्रमुख सत्यवान कदम, शाखा प्रमुख मनोहर पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आम्ही दरवेळेला जरी मी नगरसेवक असलो नसलो तरी आमची समाजोपयोगी कामं जी आहेत ती चालू असतात. दादांनी आम्हाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं की तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजाचं देणं लागतं आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपण काहीतरी त्याच्यासाठी कामं करतो. काही लोकांचं असं असतं की इलेक्शन आले की तेवढ्यापुरती कामं करतात, मग आपली दुकानं बंद करून बसतात. तर हा प्रकार तसा नाही आहे आणि दादांनी जी आम्हाला शिकवण दिली ती आम्ही पुढे चालवतो. आत्ताच 8 ऑगस्टला आपण जवळजवळ 10,000 वह्यांचं वाटप केलं. जी गरीब मुलं आहेत, गरजू मुलं, त्यांना आपण वह्या वाटप केलं. तर आज आम्ही ॲक्च्युली माझ्या वाढदिवसाला आम्ही छत्री वाटप करतो, परंतु आमचीच कार्यकर्ती नंदा कोथळे तिने ही मशीन घेतली. तर असं ठरलं की तिला आपण कुठल्या तरी प्रकारे मदत केली पाहिजे. तिच्या पण ह्या मशीनचं उद्घाटन होतं आणि म्हणून आम्ही हे MSRTCचं जे NCMCचं हे स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर आहे तिकडे आम्ही हे राबवलेलं आहे. आणि आज जेवढी लोक येणार तर तिचे वरचं जे शुल्क आहे त्यांचं 250, 240 वॉटेवर ते आम्ही स्वतः पेड करणार आहोत. आणि आज ज्यांना 6च्या आतमध्ये जेवढी लोक येतील त्यांचे जे पैसे सगळे आहेत ते आम्ही पेड करणार आहोत. आणि त्यांचा OTP आला की 10 ते 12 दिवसात OTP आला की त्यांचं कार्ड आम्ही त्यांना देणार. ठाण्यातील प्रसिद्ध अशा ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपाखडी येथील नामदेववाडी नाका येथे तब्बल 9 थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचला. सरावाच्या ठिकाणी 9 थर उभारण्याचे पथकाचे अनेक वर्षांपासून जे स्वप्न होते, यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच हे ध्येय निश्चित करून गोविंदांनी अथक परिश्रम घेतले होते. दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत युवक सराव करत होते. अखेर शनिवारी रात्री 9 थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने संकल्प पूर्ण केला. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या पथकाने यापूर्वीही दहीहंडी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 9 थरांची सलामी दिल्यानंतर गोविंदा आणि परिसरातील युवकांनी जल्लोष साजरा करत हा क्षण साजरा केला. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय?
अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे पूर्व परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉनला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000हून अधिक धावपटूंनी विविध गटांमध्ये या शर्यतीत सहभाग घेतला. 10 किलोमीटर पुरुषांच्या शर्यतीत रन हॉलिक्सच्या सूरज झोरेने 30 मिनिटं 36 सेकंदाची वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावलं. त्याने अवघ्या 3 मिलीसेकंदाच्या फरकाने सहकारी धावपटूला मागे टाकलं. महिला 10 किलोमीटर गटामध्ये रन हॉलिक्सच्या साक्षी पवारने 39 मिनिटं 25 सेकंदाची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत रन हॉलिक्सच्या धावपटूंनी अनेक गटांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. लोक आश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांच्या आयोजनाखाली झालेल्या या स्पर्धेला क्रीडाप्रेमी ठाणेकरांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली 30 ऑगस्ट रोजी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिली. महापालिका भवन येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटांसाठी 21, 10, 5 आणि 3 आणि 1 किलोमीटरच्या स्पर्धांचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र 1 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 21 किलोमीटर पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन
महापौर शर्मिला पिंपलोळकर यांनी केला आहे. काल ख्यातनाम अभिनेते आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत काल ही पत्रकार परिषद ठाणे महानगरपालिकेमध्ये संपन्न झाली. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते. तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली. त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे. सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे. त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचप्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते. आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आणि मीनाक्षी शिंदे यांच्या आयोजनातून खेळ मंगळा गौरीचा 2026 हा सांस्कृतिक कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राची पारंपरिक लोकसंस्कृती आणि मंगळा गौरीच्या खेळांची परंपरा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पारंपरिक मंगळा गौरीचे खेळ, लावणी, संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. अभिनेत्री दीपाली सय्यद, ठाणे महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि लावणी नृत्यांगना कांचन शिंदे यांची यावेळेस प्रमुख उपस्थिती होती. महिलांनी पारंपरिक खेळांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दरवर्षी शिवसेनेच्या तर्फे मंगळागौरीचं आयोजन करण्यात येतो आणि मला असं वाटतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे. एक आगळीवेगळी मंगळागौर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केली जाते. मला असं वाटतं की पारंपरिक वेशेत तर महिला येतातच, पण जे पारंपरिक खेळ आहेत ते न खेळता वेगळ्या स्वरूपाचं एक त्यांना आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि वेगवेगळे कलाकार त्यांच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम होतो आहे आणि खरं तर खूप चांगलं वाटतं की महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि महिला त्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. खूप छान, खूपच उत्कृष्ट. कारण त्याचं जेव्हा लीडरशिप खूप स्ट्रॉंग असते ना, तेव्हा असा कार्यक्रम होतो. कारण त्याचं कौतुक आहे मीनाक्षीताईंचं, कारण त्यांनी ते सगळं बांधून ठेवलं आहे. आणि मंगळागौर ही नेहमीपेक्षा वेगळी असते यांची, एकदम म्हणजे आधुनिक असते, त्यात सगळ्याच गोष्टी असतात आणि ते बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि त्याच्यात आपणही समोरून जातो, आपणही एन्जॉय करतो आणि तेही मी केलेलं आहे. त्यामुळे मला खूप मजा आली. खूप छान छान कार्यक्रम होते. कांच्या खूप सुंदर अशी लावणी होती पारंपरिक, ती आपल्याला बघताना छान वाटतं आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमाला तोड नाही. शिवसेनेचा कार्यक्रम हा नेहमीच छान असतो, उत्तम असतो आणि उत्कृष्ट असतो. नाही, हा खरं तर हे खूप जणांना नवीन वाटतं ताई, की आपण खूप लोकांना माहीत नाही की लावणी कशी खेळवल्या जाते. मी थोडी मधली आहे, म्हणजे मी थोडी आधुनिक पण आहे, थोडी जुनी पण आहे माझे विचार. सो आधीच्या ज्या मी लावण्या बघितलेल्या आहेत त्या जशा खेळवल्या जायच्या, त्यांचं जे ऑब्झर्वेशन होतं त्या प्रकारे त्या लावण्या खेळवायच्या. माझं जे ऑब्झर्वेशन आहे, आत्ताच्या पिढीला थोडं कनेक्ट व्हावी पारंपरिक लावणी, अगदीच बोर होऊ नये. आत्ताच्या लोकांना जुन्याच्या गोष्टी माहिती नाही आहेत. सो माझ्या पद्धतीनं कसं खेळवता येईल आणि ते कसं कनेक्ट करता येईल माझ्या लावणी थ्रू, की पारंपरिकतेकडे लोक ओढल्या जातील. जसं आत्तापर्यंत मी माझ्या वर्कशॉपमध्ये करत आले, 500पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी घडवलं आहे पारंपरिक लावणीसाठी. तर ह्या संधी मला स्टेजवरती कसं करतात, पारंपरिक लावणी सादर कशी करतात, कसं सगळ्यांना इन्व्हॉल्व करण्यात येतं आणि कसं लोकांना
आपल्या संस्कृतीशी जोडता येईल ह्याचा चान्स मला ताईंनी दिलेला आहे, ह्या इव्हेंटनी दिलेला आहे, शिवसेनेने दिलेला आहे. त्याबद्दल खरंच धन्यवाद. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.